आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे ज्ञानोबरायची ही समाधी या अगोदर 108 वेळा समाधी आहे. 108 समाध्या होऊन गेल्या आतापर्यंत. म्हणून हे समाधी स्थळ अनादि अनंत आहे. आणि म्हणून या समाधी स्थळाचं, या ज्ञानोबरायच्या समाधी स्थळाचं, या गावाचं आणि ज्ञानोबरायचं वर्णन करणारे अनेक मंडळी आहे की ज्यांना आजही ज्ञानोबरायचा साक्षात्कार होतो. लक्षात ठेवा, आजही होतो बरं का. आजही काही मंडळी आहेत की ज्यांना ज्ञानोबराय प्रसन्न झालेले आहेत. साक्षात ज्ञानोबरायनं त्यांना दर्शन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 287 वर्षानंतर ज्ञानोबरायनं स्वप्नात दृष्टांत देऊन शांती ब्रह्मनाथ महाराजांना पैठणला स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत देत आहेत की आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. म्हणले तुम्हाला आळंदीला यावं लागतं. त्यावेळेला नाथ महाराज आळंदीला येतात आणि ज्ञानोबाय नाथ महाराजांना साक्षात दर्शन देतात. पहिले संत नाथ महाराज की ज्यांना समाधी घेतल्यानंतर ज्ञानोबाचा साक्षात्कार झाला. दुसरे संत आहे, हे मंदिर आपल्याला कल्पना आहे, ज्यांनी ज्ञानोबाचं मंदिर बांधलं ते संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. तुकोबारायला सुद्धा या ठिकाणी ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झालेला आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज असं आमच्या गुरुवर्यांकडनं आम्ही ऐकत आलो की जोग महाराजांना सुद्धा ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झालेला आहे. अर्थात हे साक्षात्कार परमात्म्याचं स्वरूप आहे, भगवंताचं हे स्वरूप आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाचा साक्षात्कार झालेली आणि ज्ञानोबाच्या सानिध्यात राहिलेली जी मंडळी आहे या सगळ्या मंडळींनी ज्ञानोबाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. एक वाक्य सांगतो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबासारखे संत अजून जन्माला आले नाही. विठ्ठल